हॅलो यूट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं गावरान चवमध्ये। आज आपण बनवणार आहे असल गावरान पद्धतीची जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजेच शेवग्याचा लपेटा। हा प्रकार इतका झणझणीत आणि चविष्ट आहे की एकदा जर खाल्ला ना तर तुम्ही बोटं चाटत राहाल। तर चला मग शेवगा लपेटा कसा बनवायचा तर तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग सुरू करूया। तर त्यासाठी आणल्या होत्या मी मार्केटमधून शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या। नंतर अशा त्याला कट करून घ्यायच्या आणि त्यावरचे एक्स्ट्रा जे साल निघतात ते काढून घ्यायचे। शेवग्याच्या शेंगाचे साल काढून घ्यायचे आपल्याला। आणि चला अशा पूर्ण इथं मी शेंगा कट करून घेतल्या शेवग्याच्या। नंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या। स्वच्छ धुतल्यानंतर कढाई तापायला ठेवायची। कढाई गरम झाली की तेल घालायचं 1 चमचा। तेल गरम झाले की शेवग्याच्या शेंगा घालायच्या धुतलेल्या। नंतर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायच्या। शेंगा आपल्याला इथं बॉईल करून घ्यायच्या आहे। चवीनुसार मीठ घालायचे, हळद घालायचं आणि तेल घालायचं आणि नंतर मिक्स करायचं। आणि इथं शेंगा बॉईल होण्यासाठी इथं मी अर्धा गिलास पाणी घातलं। जास्त पाणी इथं घालायचं नाही, फक्त अर्धा गिलास पाणी आपल्याला इथं घालायचं आहे। आणि ह्या पाण्यामध्ये शेंगा आपल्याला बॉईल करून घ्यायच्या। नंतर प्लेट ठेवून द्यायची आणि 15 मिनिटात आपल्या शेंगा इथं अशा बॉईल झाल्या। चला आता मसाला आपण वाटण बघूया। त्यासाठी घेतलं तुम्ही ते कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि टमाटर। नंतर ठेवायचं इकडं तावा गरम करण्यासाठी। आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहे। कांदा, टमाटर, खोबरं। कांदा भाजताना थोडं तेल घालायचं म्हणजे पटकन आपला कांदा भाजला जातो। आणि कांदा भाजल्यानंतर खोबरं घालायचं। खोबरं पण व्यवस्थित भाजून घ्यायचं। खोबरं भाजल्यानंतर हलकं आपल्याला टमाटर पण इथं हलकं भाजून घ्यायचं आहे। आणि हे भाजल्यानंतर काढून घ्यायचं आता। लसूण, अद्रक आणि कोथिंबीर पण आपण एकत्रच मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आपण लपेटा करणार आहे तर लसूण पण आणि अद्रक याची पेस्ट एकदम बारीक पाहिजेत म्हणून आपण मिक्सरला लावून घेणार आहे। आणि त्यामध्ये मी 3 कच्चे बदाम ॲड केले परत, म्हणजे ग्रेव्ही आपली चांगली घट्ट होईल त्यासाठी। नंतर इथं थोडं पाणी घालून मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं, म्हणजेच बारीक करून घ्यायचं। आणि चला आता वाटण पण इथं तयार झालं होतं। त्यासोबत मी काही मसाले घेतले। शेवगा मसाला, नंतर इकडं अंबारी मसाला आणि नंतर इकडं बॉईल झालेल्या शेंगा पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। त्याच कढाईमध्ये तेल घालायचं। तेल गरम झाले की 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि व्यवस्थित आता लाल तिखट इथं फ्राय करून घ्यायचं। लाल तिखट फ्राय झाले की वाटण घालायचं आणि छान आता हे पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। नंतर इथं अंबारी मसाला तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा। आणि थोडं पाणी घालायचं आणि नंतर घालायचा शेवगा मसाला आणि छान आता मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले एकत्र मिक्स करून घ्यायचे। छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले इथं परतून घ्यायचे।
आणि मसाले व्यवस्थित परतले की नंतर थोडं पाणी घालायचं. पाण्याचा आपण इथं जास्त वापर करणार नाही, आपल्याला शेवगा लपेटा बनवायचा आहे म्हणून कमीच पाणी आपण इथं वापरणार. म्हणजे रस्सा पूर्णपणे आपला हा घट्ट राहायला पाहिजेत. नंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि नंतर घालायच्या बॉईल केलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि व्यवस्थित आता पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. ह्या भाजीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही, म्हणजे शेवगा लपेटा बनवत आहे आपण तर तो रस्सा एकदम असा घट्ट पाहिजेत. तर त्यासाठी इथं पाण्याचा कमी वापर केलेला आहे, म्हणजे ग्रेव्ही जास्त बनवली नाही. आणि हे बघा अशी हलकी छान अशी त्याला तर्री पण आली होती. अगदी झटपट ही हा शेवगा लपेटा इथं तयार होतो. अगदी हॉटेलसारखा. आणि नॉनव्हेज खाणारे असो की व्हेज खाणारे असो सर्वांनाच हा शेवगा लपेटा इथं आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. आणि हे बघा किती झणझणीत त्याला तर्री पण आली होती. नंतर इकडं मी प्लेटिंग करून घेतली आणि तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये पण तो रस्सा एकदम असा घट्ट दिसत होता. आणि कोणी कोणी शेवगा लपेटा हा खाल्लेला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि भाजी तर अप्रतिम झाली होती. नंतर त्यावर घालायची थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार आहे आपला झणझणीत शेवगा लपेटा इथं. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि एकदा तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही याला भातासोबत किंवा बाजऱ्याच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत पण खाऊ शकतात. आणि चला इकडे मी तुम्हाला प्लेटिंग पण करून दाखवलेली आहे. आणि तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणलं जातं ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नंतर इकडे मी प्लेटिंग पण करून घेतली. भाजी, चपाती, भात, कांदा आणि लिंबू. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.